धुळे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लागू असलेल्या आचारसंहितेच्या काळात असामाजिक घटकांवर कारवाईचे निर्देश देण्यात आले होते। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या अट्टल गुन्हेगारास शिताफीने अटक केली। दिनांक 24 डिसेंबर रोजी सायंकाळी प्राप्त गोपनीय माहितीच्या आधारे धुळे शहरातील मुंबई आग्रा महामार्गावरील रेसिडेन्सी पार्क हॉटेलजवळ ही कारवाई करण्यात आली। देशी गावठी कट्टा विक्रीच्या उद्देशाने बाळगत असताना विठ्ठल वामन भोळे वय 52 राहणार भादली जिल्हा जळगाव हल्ली मुक्काम साने चौक आकुर्डी पुणे यास ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडून 40,000 रुपयांचा गावठी कट्टा म्हणजेच पिस्टल, 3,000 रुपयांचे 3 जिवंत काडतुसे, 1,000 रुपयाचा मोबाईल आणि 30,000 रुपयाची दुचाकी असा एकूण 74,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी मोहाडी नगर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आलाय। आरोपी भोळे याचा गंभीर गुन्ह्यांचा प्रदीर्घ इतिहास असून भुसावळ येथील बाजारपेठ पोलीस ठाण्यात त्याला तब्बल 26 वर्षाची शिक्षा झाली होती। पॅरोलवर सुटून आल्यानंतर चोरी, जबरी चोरी, अग्निशस्त्र बाळगणे तसेच त्याची खरेदी विक्री यासारखे गुन्हे सातत्याने करत असल्याची नोंद आहे। त्याच्या विरोधात जळगाव, धुळे, पुणे जिल्ह्यात खून, जबरी चोरी, घरफोडी, शस्त्र बाळगणे, MPDA आर्म ॲक्टसह विविध गंभीर गुन्हे आहेत। ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकांत दिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे, श्याम निकम, पोलीस अंमलदार सतीश जाधव, दिनेश परदेशी, संतोष हिरे, शशिकांत देवरे, मुकेश वाघ, प्रशांत चौधरी, धर्मेंद्र मोहिते, प्रकाश सोनार, सुशील शेंडे व कैलास महाजन यांच्या पथकाने केली। दिनांक 24 डिसेंबर रोजी स्थानिक गुन्हे शाखा धुळेचे एक पथक त्याचे प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अमरजीत मोरे त्यांच्यासोबत SI सतीश जाधव, धर्मेंद्र मोहिते, शेंडे, त्याच्यानंतर परदेशी अशी टीम शहरात पेट्रोलिंग करीत असताना एक गोपनीय माहिती मिळाली की एक इसम हा गावठी कट्टा आणि काही बुलेट घेऊन शहरामध्ये येणार आहे विक्रीसाठी। त्या अनुषंगाने त्यांना सूचना देऊन रवाना केले असता सदर इसम हा मोहाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये संशयास्पदरित्या मिळून आला। त्याची चौकशी केली, त्याचं अंगझडती घेतली असता त्याच्यामध्ये त्याच्याकडे एक गावठी पिस्टल आणि त्यात 3 जिवंत राऊंड हे मिळून आलेले आहेत। सदर इसम हा विठ्ठल वामन भोळे वय वर्ष 52 हा मूळचा जळगाव जिल्ह्यातील राहणारा असून तो सध्या आकुर्डी पुणे येथे वास्तव्यास होता। सदर इसमांवर यापूर्वी सुद्धा जवळपास 10 वेगवेगळ्या पोलीस स्टेशनला अतिशय सिरियस गुन्हे दाखल आहेत, ज्यामध्ये त्याने बाजारपेठ भुसावळ या पोलीस स्टेशनच्या एका गुन्ह्यामध्ये जवळपास 26 वर्ष त्याने शिक्षा भोगलेली होती। त्याचप्रमाणे तो 26 वर्ष शिक्षा भोगत असताना त्याची एक गुन्हे करण्याची मोडच होती की तो पॅरलवर बाहेर येऊन आणि त्यावेळी तो घरफोडी किंवा या अवैध शस्त्रांची खरेदी विक्री या प्रकारचे तो गुन्हे करत होता। त्या अनुषंगाने आपण संबंधित पोलीस स्टेशनशी सुद्धा संपर्क केलेला आहे। तसेच सदर आरोपी हा सदर जिवंत काडतूस आणि कट्टा हा कोणाला विक्री करणार होता, त्याचप्रमाणे त्याने हे कोणाकडनं विकत आणलेले होते याचा सुद्धा पोलीस तपास करीत आहेत। तसंच सध्या धुळे महानगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक आहे, सध्या आचारसंहिता सुरू आहे। त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेचे पथक तसेच सर्व पोलीस स्टेशनचे पथकं हे शहरामध्ये पेट्रोलिंग करीत आहेत। त्यामुळे अशा कुठल्याही प्रकारचे गुन्हेगार किंवा गुन्हे घडताना दिसल्यावर त्यांच्यावर तात्काळ कारवाई करण्यात येईल। तसेच या माध्यमातून मी जनतेला आवाहन करेन की अशा कुठल्याही इलिगल गोष्टी आपल्या निदर्शनास आल्यास धुळे पोलिसांशी आपण संपर्क करावा।